2024 हा वर्ष संपण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना आणल्या, ज्यामुळे देशातील महिला तरुण वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करू लागल्या। सरकारने आणलेल्या अनेक योजनांमुळे जनतेचे प्रश्न सुटू लागले। या योजना नेमक्या कोणत्या ते या व्हिडिओतून जाणून घेऊ। नंबर 1, लाडकी बहीण योजना। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1500 रुपये महिना मिळतात, तर 2025 पासून त्यात 600 रुपयांची वाढ होणार आहे। नंबर 2, पीएम विद्यालक्ष्मी योजना। मोदी सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली। पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांचा कर्ज मिळू शकतो। नंबर 3, पीएम शक्ती योजना। या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षासाठी विशेष प्रशिक्षण तसेच पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिना मानधन मिळेल। योजनेअंतर्गत महिलांना विमा प्रतिनिधी बनवले जाणार, मात्र यासाठी महिलांचं वय 18 ते 70 वर्ष असावं। नंबर 4, पीएम सौर गृह योजना। या योजनेअंतर्गत देशातील लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल, तसंच सौर पॅनलच्या किमतीतही 40% सबसिडी दिली जाईल। नंबर 5, आयुष्यमान भारत योजना। या योजनेअंतर्गत 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध नागरिकांना 5 लाखाचे आरोग्य विमा संरक्षण दिलं जाईल। नंबर 6, पीएम इंटर्नशिप योजना। तरुणांना योग्य तो अनुभव नसल्यामुळे त्यांना जॉब मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो। यावर उपाय म्हणून पीएम इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली। 21 ते 24 वर्ष वयाच्या तरुणांसाठी ही योजना आहे। या योजनेत तरुणांना 12 महिन्यांसाठी 5,000 रुपये मासिक आर्थिक मदत तसंच 6,000 रुपये अनुदान मिळणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा लोकशाही न्यूज।